नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. शिक्षक दिनाचं भाषण कसं करायचं तर याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या द्वारे मी सांगत आहे. आपण जर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्रथम माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर शिक्षक दिनाचं भाषण असं करावं. प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरु परंपरेला अधिक महत्त्व आहे आणि या देशामध्ये गुरुच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला आपण गुरुकुल शिक्षण पद्धती असं आपण म्हणतो. आज या देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वी शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये खरं तर गुरूंचं योगदान सर्वात महत्त्वाचं आणि मोठं आहे. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांच्या सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा मागोवा लोकांनी घ्यावा, यासाठी आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षक दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आज आपण शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा करतोय. एक सामान्य माणूस, एक उत्तम शिक्षक, ते उत्तम प्रशासक आणि या देशाचे राष्ट्रपती हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श आणि प्रेरणादायी आपल्याला पाहायला मिळतो. आज शिक्षक दिन साजरा होत असताना, आपण करत असताना आज आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो. शिक्षक तन मन धन अर्पण करून आणि आपलं समर्पित असणारे विचार, ज्ञान या पिढीला घडवण्याचं आणि या पिढीला सजग करण्याचं पवित्र काम हे शिक्षक बांधव करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आज सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण आज प्रत्येक त्या शिक्षण आणि शिक्षकाच्या माध्यमातून आज प्रत्येक विद्यार्थी आपल्याला घडताना आपण पाहतोय. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक हे आपणास आपलं आयुष्य हे संस्कारमय, शिस्तबद्ध आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि याचाच आदर्श आज आपण या शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्वांनी घेतला पाहिजे. कारण शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञानी मुलांना तो ज्ञानी बनवण्याचं काम करत असतो. विद्यार्थ्यातील दुर्गुण बाजूला काढून त्यांच्या सद्गुणांना खरं तर वाव देण्याचं काम हा शिक्षक करत असतो. उत्तम खेळाडू असेल, उत्तम प्रशिक्षक असेल, उत्तम वक्ता असेल, उत्तम वैज्ञानिक घडवण्यासाठी शिक्षक हे अविरतपणे काम करत असतात. समाजात अशा शिक्षकांची आज खरं तर आज गरज आहे. आज देशभरामध्ये शिक्षकांकडे जर पाहिलं तर शिक्षक हे विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात. आणि शिक्षकांना सर्वात जास्त आनंद केव्हा मिळत असतो, आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजामध्ये वावरत असतो, त्यावेळी शिक्षकांच्या जीवनामध्ये हा सर्वात मोठा आनंद असतो. आज शिक्षकांनी आपल्या समोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचं कार्य करतात. व्यक्ती, मनुष्य आणि विद्यार्थी, समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्या समोर निर्माण करत असतात. यातूनच आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचं काम करत असते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचं काम करीत असतात. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारानुसार आपण जर आपली योग्य पद्धतीनं वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृती रक्षक, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा विद्यार्थी या समाजातून निर्माण होऊ शकतो. शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा सुद्धा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्तानं प्रामाणिक पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशा गुरुजनांच्या विचारांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.